सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. महाराष्ट्राच्या घडामोडी, आपले साम्राज्य न्यूज चॅनल. ब्रेकिंग न्यूज. महाराष्ट्र. राजकारण, समाज, गुन्हे, क्रीडा, मनोरंजन. अचूक, वेगवान, विश्वासार्ह. आपले साम्राज्य न्यूज चॅनल. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून प्रगत शेतीला प्राधान्य द्यावे. मिलिंद आष्टीवकर. पोलादपुरात रोजगार निर्मितीचा आमचा प्रयत्न आहे, मात्र तरुणांनी शेतीकडे वळले पाहिजे. चंद्रकांत कळंबे. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून प्रगत शेतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुंबई अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर यांनी केले. तर पोलादपूर तालुक्यात लघु उद्योग मिनी MIDCच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी आमचा प्रयत्न आहे, मात्र तरुणांनी शेतीकडे वळा, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण, अर्थ व क्रीडा सभापती चंद्रकांत कळंबे यांनी रायगड जिल्हा संलग्न पोलादपूर प्रेस क्लब आयोजित पोलादपूर तालुका प्रेस क्लब आयोजित बांधावरचा शेतकरी सन्मान सोहळा प्रसंगी बोलताना व्यक्त केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व कृषी पंधरवड्याच्या निमित्ताने रायगड जिल्हा प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष स्वर्गीय संतोष पवार यांच्या संकल्पनेतून रायगड प्रेस क्लब संलग्न पोलादपूर प्रेस क्लबच्या वतीने बांधावरचा शेतकरी सन्मान सोहळा पोलादपूर येथील पिकनिक स्पॉट दीक्षित हॉटेल येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. तर यावेळी प्रगतशील शेतकरी सागर शांताराम साळुंके, ज्ञानोबा विठोबा मालुसरे, सूरज सुकडोजी बांद्रे, प्रल्हाद गिरिजा उतेकर या प्रगतशील शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्र शासनाचा कृषी सेवा पुरस्कार प्राप्त सहाय्यक कृषी अधिकारी मनोज मोहन जाधव यांना प्रेस क्लबच्या वतीने सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण, अर्थ व क्रीडा सभापती चंद्रकांत कळंबे, मराठी पत्रकार परिषदेचे मुंबईचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, कोकण विभागीय सचिव मनोज आप्पा खांबे, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, दरवेश पालकर, तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून आबासाहेब जगताप, उपाध्यक्ष अनिल मोरे, विभागीय सचिव शिवराज पार्टे, महिला संघटिका सीमा मोरे, माजी अध्यक्ष प्रकाश कदम, तालुका अध्यक्ष सचिन मेहता आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाड, माणगाव, कर्जत, खालापूर येथून बहुसंख्य पत्रकारांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये समीर बुटाला, प्रफुल्ल पवार, रवींद्र शिंदे, दिनेश पिसाट, भाई ओवाळ, समाधान दिसले, रवींद्र मोरे, ॲडव्होकेट देशमुख, अजय गायकवाड, रवींद्र ओवाळ, निशांत पवार आदींसह जिल्ह्यातून बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते. यावेळी पुरस्कार प्राप्त ज्ञानोबा मालुसरे यांनी मनोगत व्यक्त करताना पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड द्या, असे आवाहन केले. तर सागर साळुंके यांनी मनोगत व्यक्त करताना कृषी पर्यटन स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे नमूद केले. तसेच मनोज पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना शेतकरी बांधवांसाठी पोषक मार्गदर्शक करून मला पोलादपूर तालुक्याने भरभरून दिले, म्हणूनच मी आज महाराष्ट्र शासनाचा कृषी सेवारत्न ठरू शकलो. यासाठी चंद्रकांत कळंबे साहेब आणि पत्रकार बांधवांच्या सहकार्यामुळेच मी या पुरस्काराचा मानकरी ठरलो. असे प्रेम मला देत राहा, मी नेहमीच तुमच्या ऋणात राहील, अशी भावना व्यक्त केल्या. तसेच जिल्हाध्यक्ष प्रशांत गोपाळे यांनी मनोगत व्यक्त करताना प्रेस क्लबचा हा उपक्रम शेतकरी बांधवांसाठी एक प्रेरणादायी उपक्रम असल्याचे सांगितले. तर कोकण विभागीय सचिव मनोज खांबे यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड द्या, असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वीते पोलादपूर प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष धनराज गोपाळ, उपाध्यक्ष देवेंद्र दरेकर, सचिव संदीप जाबडे, सहसचिव संतोष मोरे, खनिजदार दत्तात्रय उतेकर, हिशोब तपासणी गुलाबराव वेरुणकर, सदस्य सिद्धेश पवार, तृप्ती शिर्के, नीलकंठ साने, सुशांत कदम, श्री मालुसरे आदींनी कार्यक्रम यशस्वी केला. आपले साम्राज्यासाठी धनराज गोपाळ, प्रकाश कदम, सिद्धेश पवार, पोलादपूर.